आई एकविरा देवीला देव खंडेराला वंदन करून मी दुर्गेश भोईर तुम्हा सर्वांचं मी हायकॉलमध्ये मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या घरी जेव्हा मटण, कोंबडी किंवा मासळीचा असा कोणता असा झणझणीत प्रकारात बनते 2 घास जास्त जाते हे काय आपल्याला विशेष सांगायला नको। कारण नॉनव्हेजचा कोणताही आहार जास्त प्रमाणामध्ये झाल्याच्या नंतर तो जीवला देखील तितकाच पाहिजे। म्हणून मांसाहार किंवा मत्स्याहार झाल्याच्या नंतर इथल्या कोळीवाड्यामध्ये पिली जाते ती थंडगार सोलकढी होय। कारण या सोलकढीमध्ये डायजेशनची प्रक्रिया जलद गतीने होते, पण केवळ डायजेशनची प्रक्रिया जलद गतीने होते म्हणून ही सोलकढी प्रसिद्ध न राहील, तर एक वेलकम ड्रिंक म्हणून आलेल्या कोळीवाड्यामध्ये प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत ही सोलकढी तितक्यात उत्साहाने आणि प्रत्येकाला तृप्त करून जाते। कारण सोलकढी ही पित्तशामक सुद्धा आहे, शिवाय ॲसिडिटी आणि गॅसवरती रामबाण उपाय सुद्धा। तर पाहूया ही सोलकढी कशी बनवली जाते, पण तत्पूर्वी या सोलकढीसाठी लागणारं साहित्य आपण पाहूया। आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे 1 मोठी वाटी ओल्या नारळाचा खीस, अर्धी वाटी कोकम आगर, 1 लहान तुकडा आल्याचा, 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे भाजलेले जिरे, 10 ते 15 लसूण पाकळ्या, 10 ते 12 काळी मिरी, चवीनुसार मीठ। व्यवस्थित नोट करून घेतलं ना साहित्य? चला मग आपण लगेचच कृतीकडे वळूया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम 1 वाटी ओल्या नारळाचा खीस टाकायचा आहे। आता यात आपल्याला 2 चमचे भाजलेलं जिरं टाकायचं आहे, 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, 10 ते 15 लसूण पाकळ्या, 10 ते 12 काळी मिरी टाकायची आहे, 1 लहान तुकडा आल्याचा घ्यायचा आहे। आता यात थोडे थोडे करून पाणी टाकून संपूर्ण मिश्रण वाटून घ्यायचं आहे आणि त्याचं दूध काढून घ्यायचं आहे। मी ते सर्व मिश्रण आता वाटून घेतलेलं आहे। आता एक खोलगट असं एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती एक अशी चाळण ठेवायची आहे। जर तुमच्याकडे चाळण नसेल तर एक मलमलचा कपडा घ्या आणि त्याच्यामध्ये सर्व मिश्रण गाळून घ्या। आता उरलेला हा चोथा आहे हा पुन्हा आपण या मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत। मी पुन्हा एकदा मिश्रण हे वाटून घेतलेले आहे आणि आपल्याला परत एकदा दुसऱ्यांदा दूध काढून घ्यायचं आहे। गाळून घेऊया। आता आपलं सर्व मिश्रण गाळून झालेलं आहे। ही चाळण आपण बाजूला ठेवूया। हे बघा, अशा प्रकारे आपलं दूध गाळून झालं पाहिजे आणि एवढीच आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता यामध्ये आपण थोडं थोडं करून कोकम आगळ टाकूया। जर तुमच्याकडे कोकम आगळ वगैरे नसेल तर काही हरकत नाही आहे। 10-12 कोकम घ्यायचे आणि थोड्या गरम पाण्यामध्ये ते अर्ध्या तासासाठी भिजवून ठेवा आणि त्याच्यानंतर त्याचा तो रस पूर्ण काढून घ्या आणि हा रस तुम्ही सोलकढीमध्ये निश्चिंतपणे वापरू शकता। थोडीशी कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर ही ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल। आणि चवीपुरतं मीठ। सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया। आपली सोलकढी तयार झाली आहे। आता आपण हिला एका छानशा ग्लासमध्ये काढून घेऊया। मी इथे काचेचे ग्लास घेतलेले आहेत आणि त्या प्रत्येक ग्लासामध्ये आपण एक आईस क्यूब टाकूया।
मग आहे की नाही थंडगार सोलकडीची साधी सोपी रेसिपी। तुम्हाला माझ्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या सर्वांचं मी हाय कोळी चॅनल सबस्क्राईब जरूर करा। अशीच एक पारंपरिक आणि प्रसिद्ध रेसिपी तुमच्यासमोर लवकरच घेऊन येईन। तोपर्यंत चीयर्स।